नमस्कार माझ्या बालमित्रांनो, मी अरुंधती. संस्कारांचे मोती या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलवर मी तुम्हाला खूप छान छान गोष्टी सांगणार आहे बरं, ज्यामुळे तुम्हाला छान संस्कार मिळतील आणि चांगलं काय वाईट काय याचं पण ज्ञान मिळेल. तर मित्रांनो, आज मी पहिली गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे विक्रम आणि वेताळ यामधील गोष्ट, आणि गोष्टीचं नाव आहे श्रेष्ठ कोण. तर मित्रांनो, एक अलका नगरी होती आणि त्या अलका नगरीचा एक राजा होता. त्याचं नाव होतं चारुदत्त. तर हा चारुदत्त राजा फार हुशार आणि लोकांची समज असलेला होता. कोण चांगलं कोण वाईट याची समज त्याला खूप छान होती. त्याच्या राज्यात एक गरीब ब्राह्मण राहत होता. पण तो ब्राह्मण जो होता तो अतिशय विद्वान होता. त्यांनी खूप पुस्तकं, पोथ्या, पुराणं यांचं खूप ज्ञान प्राप्त केलेलं होतं. आणि त्याला 2 मुलं होती. एक होता मोठा नारायण आणि दुसरा लहान होता माधव. तर ही दोघंही मुलं आपल्या वडिलांसारखीच अतिशय हुशार, कुशाग्र बुद्धीची आणि छान अभ्यास केलेली आणि वाचन केलेली होती. या दोघांना काहीतरी दैवी देणगी होती. त्यातला जो मोठा होता तो कोणालाही पटकन ओळखू शकत होता. कोणतीही गोष्ट, कोणताही धोका पटकन ओळखू शकत होता. आणि जो लहान होता ना, तो वास घेऊन ओळखू शकत होता की कोण माणूस कसा आहे. जी हळूहळू हळूहळू ही मुलं मोठी व्हायला लागली. राजाच्या कानावर याची कीर्ती पसरली की हे दोघं अशा पद्धतीने फार हुशार आहेत आणि यांना असं असं ज्ञान प्राप्त आहे. हे जेव्हा राजाला कळलं तेव्हा राजाला वाटलं की काय हरकत आहे, आपल्या पण दरबारात असे हुशार लोक असले तर आपल्यालाही पटकन कळेल की आपला शत्रू कोण, आपला मित्र कोण, आपल्या विरुद्ध कोणी षडयंत्र करते आहे का, आपल्या विरुद्ध कोणी काही विचार करते आहे का, या सगळ्याचं ज्ञान आपल्याला त्या दृष्टीने प्राप्त होईल आणि आपल्याला राज्य करताना फार सोपं होईल. नाही तर कधी कधी आपण चुकून एखाद्या निष्पाप व्यक्तीला पण दंड दिला जातो. म्हणून मग त्याने ठरवलं की या दोघांनाही आपल्या दरबारात सामील करून घ्यायचं. त्यांनी दोघांनाही आपल्या दरबारात सामील करून घेतलं. त्यांना छान राहायला जागा दिली, छान त्यांना संपत्ती दिली आणि ते दोघे आनंदात राहू लागले. आणि नेहमी राजा त्यांचा सल्ला घेत असे. एकदा काय झालं की राज दरबार भरलेला होता आणि त्याच्यात 2 माणसं आली. त्यामध्ये एक बारीक होता आणि एक जरा जाड माणूस होता. आणि ते दोघं आपसात खूप भांडत होती. भांडता भांडता सगळ्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याकडे एक सुंदर असा मौल्यवान असा मोत्यांचा हार होता आणि तो हार माझा आहे. आणि दुसराही म्हणत होता हा हार माझा आहे. असं करून ते दोघं जण त्या हारासाठी खूप भांडत होते. ते राजदरबारात पोहोचले आणि राजांनी विचार केला की चला, यातला जो लहान मुलगा आहे त्याला आपण या गोष्टीसाठी सांगू की तू ओळख हा हार कोणाचा आहे. तर त्या लहान मुलांनी त्यांची खूप भांडणं ऐकली आणि मग तो म्हणाला ठीक आहे ठीक आहे, तुम्ही शांत राहा, मी बघतो. तो गेला आणि त्या दोघांनाही त्यांनी सांगितलं की असं करा, तुम्ही दोघंही आपले हात समोर करा. त्या दोघांनी आपले हात असे समोर केले. समोर केल्यावर जो माधव होता लहान मुलगा, त्यांनी काय केला की त्याच्या दोन्ही हातांचा वास घेतला. पहिले बारीक माणसाच्या हातांचा वास घेतला आणि मग जाड माणसांच्या हाताचा वास घेतला. आणि थोड्या वेळातच त्यांनी सांगितलं राजाला की राजा, हा जो हार आहे हा या जाड व्यक्तीचा आहे. दोघांनाही आश्चर्य वाटलं आणि तो जाड व्यक्ती पण म्हणाला हो हो बरोबर आहे, हार तर माझाच आहे. आणि तो बारीक व्यक्ती पण म्हणाला की हो, हा हार याचा आहे. तर राजा म्हणाला की अरे, मी हे जरा तुझी परीक्षा बघण्यासाठी मी हे एक नाटक घडवून आणलं होतं की मला कळायला पाहिजे की खरंच तुझ्याकडे अशी काही विद्या तुला अवगत आहे का नाही, हे मला कळलं पाहिजे, म्हणून ही एक युक्ती केली होती. अशा प्रकारे राजाला पटून गेलं की हो हो, हा जे दोघं जण आहेत हे मुलं नारायण आणि माधव, हे दोघंही खरंच फार हुशार आहेत आणि यांना या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे. त्यांच्या सल्ल्यानेच राजाचा राज्यकारभार सुरू होता. एकदा राजाला दुसऱ्या देशाच्या राजाचं आमंत्रण आलं की आमच्या देशात तुम्ही या, आमच्या राज्यात तुम्ही या आणि इथे येऊन तुम्ही
आमच्या भोजनाचा स्वीकार करा. आता हे जे दोघं जण होते, नारायण आणि माधव, यांनी त्यांना सांगितलं की राजा बघ हां, तो तो राजा जो आहे तो स्वभावाने फार छान आहे, पण तुझ्यावर तो खूप जळतो. तुझ्या चांगुलपणावर, तुझ्या अ, खूप चांगल्या धनाढ्य तुझं जे धन आहे त्याच्यावर, कोणत्याही अशा तुझ्या कुठल्या सगळ्या चांगल्या गोष्टींवर त्याला फार जळफळाट होतो बरं. तर स्वभावाने तो फार छान आहे, पण तुला तिथे सांभाळून राहायला लागेल. त्यावर राजा म्हणाला की मग मी जाऊ का नको? ते म्हणे नाही नाही, असं नको करूस. त्याने तुला जर आमंत्रित केलं आहे तर तू नक्की जा, पण आम्ही दोघेही तुझ्यासोबत येणार. राजा म्हणाला ठीक आहे, तुम्ही दोघेही माझ्यासोबत या. आणि मग ते सगळेजण राजाच्या त्या दुसऱ्या राज्यामध्ये गेले. त्या राज्यामध्ये त्यांचं खूप भव्य स्वागत झालं. राजाचं भव्य स्वागत झालं. त्यांना येताना असं पायघड्या घातल्या गेल्या, फुलांनी फुलं उधळली गेली, सुंदर सुंदर नृत्य सादर केले गेले, सुंदर सुंदर जेवणाचे वेगवेगळे पक्वान्न होते, सुंदर सुंदर पक्वान्न, उंची उंची पेय सगळं होतं. त्या राजाने खूप त्याचा आस्वाद घेतला. राजाला, चारुदत्त राजाला फार आनंद झाला. अरे वा, काय छान राजा आहे हा, किती सुंदर माझं स्वागत केलं, किती सुंदर त्यांनी पायघड्या घातल्या, किती छान फुलांनी स्वागत केलं, नृत्य, गायन, सुरेख भोजन, वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान्न, वा 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 वा, फारच छान आहे. म्हणजे त्याच्या मनात जो किंतु होता त्याला असं वाटायला लागला की अरे हे दोघं जरा जास्तच बोलतात, यांना उगाचच लोकांवर संशय येतो, काहीतरी आपल्याला ज्ञान प्राप्त आहे म्हणून हे सारखे लोकांवर संशय करत असतात, असं राजाला वाटलं. आणि राजा म्हणाला आता मी फार थकलोय बाबा, मी जरा ना आराम करतो. तर तो दुसरा राजा म्हणाला त्यांना हो हो, तुम्ही आराम करा, तुमच्यासाठी फार मोठा शयन कक्ष मी तयार करून घेतलेला आहे, खास तुमच्यासाठी बनवलेला आहे, तुम्ही नक्की तिथे छान स्वस्थपणे निजा आणि आराम करा. राजाला अजून आनंद झाला. राजा आतमध्ये गेला, दालनात प्रवेश केला, शयन कक्षात प्रवेश केला. आहा हा, काय सुंदर शयन कक्ष होतं. मोठा बेड, मस्त सुंदर मोठा निजायला पलंग, पोस, मस्त सुंदर तिथे बाजूला सुरेख अशा समया लागलेल्या, सुंदर फुलांचे सुगंध, अत्तराचा सुगंध सगळ्या त्या शयनगृहात दरवळत होता. त्याला खूप छान वाटलं आणि त्याच्या सगळा दिवसभराचा थकवा जायला लागला आणि त्याला हळूहळू त्याला असं वाटलं की आता लगेच मी झोपावं. पण त्याला असं एक क्षण वाटलं की ठीक आहे, मला असं वाटतं की बुवा त्या दोघांना एकदा आपण इथे नक्की बोलवायला हवं आपल्या शयनगृहात आणि एकदा सगळं ठीक आहे की नाही हे नक्की बघायला पाहिजे. त्यांनी त्या दोघांनाही आवाज दिला की नारायण आणि माधव, तुम्ही दोघे एक दोन थोडा वेळाकरता माझ्या शयनकक्षात या. ते दोघे शयनकक्षात आले. राजा तोपर्यंत एका कोच्यावर बसला. राजा दोघेही सगळीकडे त्या शयनकक्षाला पूर्ण पाहायला लागले. छोटा जो मुलगा होता माधव, तो त्याचा वास घ्यायला लागला, कुठे काही त्याला वाटतंय का. आणि मोठा जो होता नारायण, तो अतिशय उभा होता शांतपणे, तो फक्त त्यांच्या त्या पलंगाकडे टक लावून बघत होता. राजा म्हणाला अरे या दोघांना तर काही वाटत नाही, तर आम्ही जरा झोपतो मग आता पलंगावर. तेवढ्यात तो जसा झोपायला गेला तसा नारायणाने त्याला आवाज दिला, थांब राजा, राजा थांब, झोपू नकोस. राजा पटकन उठून बसला. अरे काय झालं, सगळं तर ठीक वाटतंय तुला, तुम्ही दोघं तर मला काही बोलले नाही, तुम्ही दोघं तर आले आणि नुसते बघताय, मला तर काही सांगितलं नाही, तुम्ही सगळं तर ठीक वाटतंय ना. म्हणा नाही, मला नाही वाटत आहे. तू एक काम कर, तुझी जी उशी आहे जी तुझ्या डोक्याखाली ठेवलेली आहे, ती उशी तू मधून फाड, त्याच्यामध्ये नक्की एक कोणता तरी असा विषारी केस आहे. राजाला खरंच वाटे ना, त्यांनी ती उशी फाडली आणि खरंच त्याच्यामध्ये एक लांब असा केस निघाला. त्यांनी तो केस असा जवळ जवळ घेऊन पाहिला तर लक्षात आलं की अरे हा केस एका कोणत्या तरी प्राण्याचा आहे, जो विषारी केस आहे. म्हणजे जर राजा त्या उशीवर झोपला असता आणि तो राजाला केस रुतला असता मानेला किंवा कुठेही, तर लगेच राजा गतप्राण झाला असता. हे लक्षात आल्याबरोबर राजा थरथर कापायला लागला. त्या दोघांनाही राजाला समजवलं की राजा असं घाबरू नकोस, आपल्याला इथे, आपण शत्रूच्या राज्यात आहोत, आपल्याला इथून बाहेर निघायचं आहे, तू शांत हो. राजा शांत झाला, कोच्यावर जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी त्यांनी सरळ सांगितलं की राजांची तब्येत काही बरी नाही आहे, त्यांच्या प्रकृतीला काही बरं वाटत नाही आहे, तर आम्ही लगेच आमच्या राज्यात निघतो. आणि त्यांनी तो केस आपल्यासोबत एका डब्बीत नेला आणि सगळेजण
आपल्या राज्यात आले. नंतर हा जो केस आहे तो राजाने आपल्या राज्यवैद्यांना दिला आणि सांगितलं की या केसाचं परीक्षण करा. तेव्हा राजवैद्यांनी जेव्हा परीक्षण केलं तेव्हा ते म्हणाले, हो अगदी बरोबर आहे, हा जो केस आहे हा कोणत्या मनुष्याचा किंवा स्त्रीचा नाही आहे, तर हा जो लांब केस आहे हा कोणत्या तरी एका विषारी प्राण्याचा आहे. आणि हा जर खरंच तुम्हाला रुतला असता तर नक्की तुम्ही त्या क्षणिक तिथे गतप्राण झाला असता. राजाला तेव्हा कळून चुकलं की आपण जे 2 मुलं आपल्या घरी आपल्या राज दरबारी आणली आहेत ते अतिशय गुणी आणि खरंच आपल्या प्राणांचं रक्षण करणारे आहेत, हे त्याला पटलं. आता हा वेताळ जो होता, जो विक्रम राजाच्या पाठीवर बसला होता, तो तर शांत बसला होता विक्रम राजा. मग वेताळाने त्याला प्रश्न केला की ते सांग राजा, हे दोघंही भाऊ नारायण आणि माधव या दोघांमध्ये वेगवेगळ्या कला होत्या, पण यातली श्रेष्ठ कला कोण किंवा यातला श्रेष्ठ कोण? राजा काही बोले ना विक्रम. तेव्हा वेताळ म्हणाला, बघ तू जर काही बोल. तर हा वेताळा राजाला म्हणाला की बघ, जर तू काही बोललास तर मी चालला जाईल, आणि जर तू काही बोलला नाहीस तर तुझ्या डोक्याचे 100 शकलं होतील. आता विक्रम राजा परत पेचात पडला. बोलावं तर लागेलच. शेवटी तो म्हणाला, हे बघ वेताळ, मला असं वाटतं की हा जो माधव होता तो पण श्रेष्ठ होता, पण त्याच्याकडे कोणती कला होती, तर तो वास घेत होता. वास घेऊन तो सांगू शकत होता की समोरचा माणूस योग्य आहे की अयोग्य. पण हा जो नारायण होता हा जास्त श्रेष्ठ होता, कारण यांनी काहीच बघितलं नाही, नुसतं उशीकडे फक्त बघितलं आणि त्या उशीच्या आतमध्ये असलेला केस जो विषारी होता तो त्याला समजला. तर मला असं वाटते की यामध्ये श्रेष्ठ हा नारायणच आहे. बस विक्रमने हे उत्तर दिलं आणि वेताळ म्हणाला, विक्रम तू तुझं तोंड उघडलंस आणि आता मी चाललो. आणि वेताळ परत एकदा झाडाला जाऊन लटकला. तर अशी ही माझी गोष्ट आहे मित्रांनो. तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर कोणती अजून गोष्ट ऐकायची असेल, कोण्या विशिष्ट लोकांची ऐकायची असेल, विशिष्ट व्यक्तीची ऐकायची असेल, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी ती गोष्ट मिळवीन आणि नक्कीच तुम्हाला सांगेन. आणि मित्रांनो, तुम्ही ही गोष्ट ऐका, तुमचं मराठीचं पण ज्ञान वाढेल आणि तुम्हाला गोष्टी पण ऐकायला मिळतील. तर परत भेटूया दुसरी गोष्ट घेऊन. धन्यवाद.